हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना इथे सकाळी सकाळी मी घेतलेला आहे टिफिनमध्ये द्यायसाठी आलूचा पराठा बनवायला। तर सगळ्यात पहिले जो आलू आहे तो किसून उकडून घेतला, त्यानंतर त्याला छान किसला, जेणेकरून जेव्हा आपण आलूची स्टफिंग भरतो तेव्हा तो पोळीच्या ज्या हे असते आपला गोळा त्याच्यातून तो असा फुटून बाहेर येत नाही, त्यासाठी शक्यतो किसून घेते मी। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक असे मसाले टाकलेले आहे, हळद, तिखट, धनिया पावडर, थोडासा मीठ आणि जर आपल्याकडे आमचूर पावडर असेल किंवा मग चाट मसाला असेल तोही याच्यात ॲड टाकला तर खूप छान टेस्ट येते, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला याच्यामध्ये। आणि त्यानंतर छान छोट्या छोट्या आकारामध्ये कांदा जो आहे तो बारीक कट करून टाकलेला आहे, चॉपर असेल तर चॉप करून सुद्धा छान होतो याच्यामध्ये। आणि त्यानंतर कोथिंबीर जी आहे ती टाकलेली आहे आणि बस एवढंच टाकलं। छान असं एकजीव करून घेतलं मिश्रण आणि जसं आपण पोळीसाठी लाटतो तसंच बेलण्याने जेवढं आपण फर्स्ट स्टेजला जेवढी पोळी लाटतो ना तेवढं लाटून घ्यायचं। ज्यांना जर असं हातावर गोळा बनवून नसेल करता येत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, कारण बऱ्याचशा ज्या नवीन लग्न झालेल्या ताई आहेत ना त्या माझ्या चॅनलवर जुळलेल्या आहेत, त्यांच्यासाठी मी हे शेअर करत आहे। बाकी आपण जर आता सरावामुळे तर आपल्याला असं येतेच, तर पुरणपोळी जसं आपण भरतो ना, कोणी कोणी आता आमच्या विदर्भामध्ये कणकीतच घोळण टाकून म्हणजे कणकीतल्याच जे असते पुरणाचं सारण ते कणकीमध्येच मिक्स करून डायरेक्ट तव्यावर असं पलती मारतात। आणि बरेच आता यूट्यूबवर मी बघते तर पुरणपोळी अशा पद्धतीने भरल्या जाते। आमच्या इकडे करतात अशा, पण खूप क्वचित, म्हणजे नाहीच्या बरोबरच अशा पुरणपोळ्या करतात। त्याच पद्धतीने हे भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने जिथून आपण भरलं त्याचं तोंड खालच्या साईडला ठेवायचं कोरपटावर आणि मग हलक्या हाताने असं छान जेवढं पसरता येईल तेवढं मग त्याला लाटून घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर ते तिथल्या तिथेच पूर्ण स्टफिंग फुटून बाहेर निघू शकते। तर असं हलक्या हाताने मी पूर्ण छान त्याला गोल गोल असं होईल तेवढं केलेलं आहे। आणि त्यानंतर ना सगळ्यात बेस्ट आहे पराठ्यांसाठी तूप। बटरपेक्षा किंवा तेलापेक्षा ना तुपाने शेकलेले पराठे एकदम चवीला छान लागते आणि ते हेल्दीसुद्धा आहे, म्हणजे आपला कुठं फॅटनेस वगैरे वाढतो किंवा मग ॲसिडिटी वगैरे होते ना, त्याच्यामुळे तूप कसं आहे पचायला छान आहे। म्हणून शक्यतो होईल तर पॉसिबल असेल तर तुपाने पराठे जे आहे ते मुलांना शेकून द्यायचा प्रयत्न करा, मी पण तेच करते। तर खूप साऱ्या ज्या ताई आहे ना त्या माझ्याशी रिलेटेड जुळलेल्या आहे, म्हणजे जसे 2 मुलं मला आहेत ना तशाच माझ्या चॅनलवर जुळलेल्या आहे, त्यासाठी मी एवढं डिटेल सांगत आहे। अदरवाईज काही तेवढा प्रॉब्लेम नाही आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असा मऊ लुसलुशीत पराठा एकदम तयार आहे पुरणपोळीसारखा। त्यानंतर आता 2 ते 3 बनवले फक्त मोजून, आणि नंतर बाकीचे मी तिकडनं आल्यावर बनवणार, कारण आता स्मितूला स्कूलमध्ये नेऊन द्यायचं आहे आणि सकाळी कितीही म्हटलं तरी ते गडबड होतेच की हे करायचं ते करायचं। आता मार्गशीर्ष लागणार त्याच्यामुळे सगळं छान असं रुटीन आलेलं आहे। तर अपकमिंग जे व्लॉग येतील ना तुम्हाला ते बघायला अजिबात विसरू नका। होईल तेवढं मी आता करणार पॉसिबल, की आता रोज रोज तुम्हाला माझे छान छान व्लॉग्स नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। बघू आता काय होते ते, कारण मी तर प्रयत्न करणं सोडत नाही, पण ते असतेच माझ्यासोबत जे मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे। तर आता छान टिफिन आणि वॉटर बॉटलसुद्धा पॅक करून घेतलं आणि त्यानंतर स्मितूला मी आता अर्धा जास्त शिकवून घेतलेला आहे की शर्टिंग वगैरे कसं करायचं, पण नाही जमत मुलांना, जसं आपण प्रॉपर करून देतो ना तसं नाही जमत तेवढं। आणि एकतर आपण कसं ओढत असतो की लवकर कर, त्या गोंधळामुळे ना त्यांचं जे डायरेक्ट माइंड आहे ना ते पूर्ण असं डिसमूड होऊन जाते की कसं मम्मी, ते कन्फ्युजनमध्येच ते पोरांना अजिबात येत नाही त्या गोष्टी। तरी ते त्यालाच मी सगळं तयार करून दिली, कारण वेळ होते, त्याच्याच भरोशावर त्याला ठेवलं ना तर जास्त त्याच्याही मागे ताण होतो, म्हणून मीच करून दिलं। मी आलेली आहे आपल्या स्मितूला सोडून स्कूलमध्ये, आणि आपलं बघा जसं होतं तसंच आहे, कारण आता मीच करणार ह्या सगळ्या गोष्टी म्हणून। तर चला हे चाबी ठेवून देते व्यवस्थित, कारण रिधू इकडे तिकडे टाकतो। आणि रिधूला आल्या पहिले खेळणे दिले, त्याला नव्हतं नेलं, त्याला ठेवलं होतं साईडला, कारण आता थंडीसुद्धा आहे आणि कसं त्याला नेलं की तो थोडंसं वेगळंच राहते आणि सकाळच्या वेळी जास्त गर्दी असते। सुट्टी झाली की लगेच पॅरेंट्स जे आहे ना ते पटापट निघतात, पण जेव्हा शाळा भरते ना त्या टायमाला खूप असं गर्दी राहते, त्या गर्दीमध्ये मग हा गोंधळ करतो, त्याच्यामुळे याला न्यायच्या वेळेस नाही नेत, आणायच्या वेळेस कधी वाटलं तर नेते। आणायच्या वेळेस तर प्रॉब्लेम नाही राहत, तो झोपते, 15 मिनिटात मी जाऊन येते। तर हे बघा असं खेळणं असं खेळता येतो। तर याला आता दूध बिस्किट देते, पहिले दार लावते, नाही तर सगळे खेळणे घराच्या बाहेर जाईल असं आहे। चला, आणि आपल्या कामाला लागते, थंडी काही चालली नाही आहे,
पण स्वेटर काढून काम केलं की फटाफट काम होते, नाही तर थंडी थंडी करतच राहावं लागते. तर चला करते कंटिन्यू. इथेच छान क्लिअरिटी आहे, काय माहिती अख्ख्या घरामध्ये क्लिअरिटी नाही, पण इथे ना छान असं क्लिअर दिसते, मस्त असं सगळं बघा. काय देऊ, काय खाते, काय देते तुला, इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे, हाय कर ना, हाय कर ना, हाय कर ना. दूध पिते का, दूध नाही, काय पाहिजे, कुठे कुठे, काय पाहिजे तुला, चल. तर ना असं असते माझं, कधी कधी ना रिदू खूप असा त्रास देतो, असं कंटिन्युअसली मी कामं करेल असं होत नाही. जेव्हा मी विचार करते ना चला आता पटकन कामं करते आणि लगेच मोकळी होऊन मग बसलं की छान बसून एडिटिंग वगैरे होते आणि मुलांना पण जेवण वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर वेळेत होते. पण तसं कधीच होत नाही, कारण रिदूचं असं असते ना की कामं करायला गेलं की त्याचा ते गोंधळ चालूच असते, मम्मी हे दे ते दे ते दे ते दे, असं बऱ्याचशा ज्या गोष्टी असते ना त्या इरिटेट पण करतात मुलं. आणि सगळ्याच आईंचं हे असंच असते की जे शाळेत जातात त्यांचं बरोबर रेग्युलर जे शेड्यूल आहे ते असते व्यवस्थित, पण ज्यांचे बाळ घरी असते ना त्यांना खूप असं हेक्टिक होते. पण काय करणार, आपल्याला बघावं तर लागणारच. तर इथे त्याचंही तसंच चालू असते अधामधात. तर मी त्याला देत राहते काहीतरी खाय प्यायला, आणि म्हणजे तो एकटा बसला छान टी व्ही वगैरे लावून देते, कार्टून बघते किंवा मग खेळत खेळतसुद्धा तो खाते घरभर. पण पसारा होऊ देते मी. जेवढा तुम्हाला इथे पसारा दिसत नाही ना तर ते दिवसभर माझं चालूच असते. आणि बघा त्याचा पराठा फिनिश झाला, त्याला थोडासा सॉस आणि पराठा दिलेला होता, त्याने छान खाल्लं आणि आणूनसुद्धा दिलं. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असते ना त्या इथूनच आपल्याला लावावं लागते मुलांना. अचानकपणे कोणतीच सवय त्यांना लागत नाही. एखादी त्यांनी काही वेगळा शब्द बोलला जे आपल्या घरात आपण वापरत नाही तेव्हाच त्यांना थोडंसं एक मारून द्यायची किंवा मग रागवायचं. माझं तरी असं आहे, म्हणजे मी तर देतेच, कारण ते मग नकोसं होते एकदम. जर आपण डोक्यावर चढवलं ना की ते अति करतात मग मुलं, आणि ते सवय तशीच लागते. कारण आता मी बघते बाहेरचे जे मुलं खेळतात वगैरे, आपलंही कुठं जाऊन तसंच करत असेल, पण आपल्यासमोर तरी त्यांनी निदान तसं नाही करायला पाहिजे. म्हणजे आपली जी भीती आहे ना ती मग दुसऱ्यांच्या समोरही त्यांना तशीच कायम राहते. तर एका ताईचीनं कमेंट होती की ताई मशीनचं जे आहे ते तुम्ही कसं हे करता, म्हणजे मशीन जी आहे ती ॲटोमॅटिक कशी आहे ती आम्हाला जवळून दाखवा. तर हे बघा असे 10 ते 12 फंक्शन, पूर्ण टोटल 12 फंक्शन आहे याच्यामध्ये. ड्राय वॉश ऑनली किंवा मग स्टोअरचं, वॉटर स्टोअर करून ठेवायचं, बरेचसे काही काही ऑप्शन आहेत. ते जेव्हा इन्स्टॉल करायला येतात ना तेव्हा ते कस्टमर केअरवाले सगळं आपल्याला समजवतात. आणि आपल्याकडे पाण्याची कमी जास्त लेवल पण करता येते याच्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तर आपण एकदम लो पाणी टाकून त्याच्यामध्ये कपडे वॉश करू शकतो, म्हणजे कपडे भिजतात तेवढं ते पाणी घेते मशीन. आणि आता पॉवरची बटन आहे, प्रोग्रामची आहे आणि स्टार्टची आहे, या 3 बटना खूप महत्त्वाच्या आहे. पॉवरच्या बटनेने स्टार्ट केलं की मशीन चालू होत नाही, फक्त मशीन ऑन होते. म्हणजे वरून एक प्लग जवळची बटन आणि खालची ही मशीनची बटन. तर आता मी एक्सप्रेस वॉशमध्ये लावत आहे, कारण डेलीचे कपडे मी एक्सप्रेस वॉशमध्ये लावते. तर इथे ड्रायच्या बाजूला तो सिम्बॉल दिसत आहे ना तुम्हाला एक्सप्रेसचा, ते दाबलेलं म्हणजे 2च वेळा पाणी घेते मशीन आणि लवकर कपडे होतात. त्यानंतर स्टार्ट आणि पॉजची बटन आहे ना ती सुरू केली. ती सुरू केल्यावर अशा पद्धतीने ते 15 ते 20-25 सेकंद घेत असेल असं, म्हणजे ते आतमध्ये कपडेसुद्धा पूर्ण असे गोल गोल फिरून सेट होतात. आणि पूर्ण मग ते दाखवतात आपल्याला की किती याच्यामध्ये सर्फ किंवा लिक्विड लागते. तर आता कपचं साईज जे आहे ना ते जिथे आता ते घुमत आहे ना गोल 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 असं टाईमचं काय रिमाइंडिंग असं काहीतरी आहे तिथे, याच्यात मला दिसून नाही राहिलं एडिटिंगला. तर हे बघा आता ॲड टू कप असं लिहून आलेलं आहे. तर आणि 35 मिनटं लागेल मशीन पूर्ण कंप्लीट व्हायला असं याच्यामध्ये लिहून येते. तर जेव्हा ते इन्स्टॉल करायला येतात ना कस्टमर केअरवाले कंपनी थ्रू, तर तेच लोक आपल्याला सगळं समजावून सांगते. मी कुठं पाहिली होती ना, माझ्या आईकडे वगैरे होती आधी, आता आहे पण आधी नव्हती आणि मग कुठंच बघितली नव्हती. मी फर्स्ट टाईम माझ्याच घरी घेतल्यावर मी बघितली. तर आपल्याकडे कुठली वस्तू आली की आपल्याला समजते. तसंच गाडीचं सुद्धा, मी गाडी अशी कोणाची साईडला सुद्धा नसेल लावली, पण आता चालवते, मुलाला नेऊन देते, घरी घेऊन येते
असं म्हणणं आहे ना की आपल्या हातात कुठली वस्तू आली की ती आपल्याला हँडल करता येते, तर तसंच हे. आणि त्यानंतर तिथे सर्फचं ऑप्शन आहे, तर इकडे पाण्याचा फ्लो थोडासा कमी येते, त्याच्यामुळे ते मी त्याच्यामध्ये सर्फ असा विसळून टाकला जेणेकरून ते कपड्याला लागून नको राहायला. शेवटी मशीन आहे, ते आपलं काही मॅन्युअल नाही आहे, म्हणजे आपलं हाताने जर धुवायचं म्हटलं तर ते व्यवस्थित होते. 7 kgची आहे मशीन, वर्लपूल कंपनीची आहे, व्हाईटमॅटिक प्रीमियर असं त्या कंपनीचं आहे. तर छान आहे. आता रिदू पोटात होता तेव्हा घेतलं, म्हणजे आता त्या मशीनला मार्च महिन्यामध्ये 3 वर्ष कंप्लीट होते, तरी पण काहीच अजून त्याचं काहीच बिघडलेलं नाही आहे आणि त्याचं अजून रिपेरिंग पण नाही. तशी रेग्युलर ती चालूच होती, हप्त्यातून तरी 2 दिवस ते मी लावायचीच. पाणी प्रॉब्लेम असल्यामुळे एक तरी दिवस व्हायचंच, पण कारण एक दिवस जास्तीचे कपडे राहते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. 3 वर्ष आता होतील, म्हणजे 2.5 वर्ष टोटल झालेले आहे त्या मशीनला. पण छान आहे, फुल्ली ॲटोमॅटिक आहे, टॉप लोड आहे. तर आय होप की तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. मी जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. याहूनही डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबवर सर्च केलं की ॲटोमॅटिक मशीन टॉप लोड पाहिजे तुम्हाला, फ्रंट लोड पाहिजे कशी, तर त्याची सगळी माहिती आपल्याला यूट्यूबवर अदर चॅनलमध्ये मिळून जाईल. पण आपल्या ताईंसाठी मी इथे शेअर केलं, त्यांची छान अशी रिक्वेस्ट होती. आणखीन एका ताईची खूप दिवसाच्या आधी रिक्वेस्ट होती की ताई लोखंडी तावा कसा यूज करायचा, तर तो राहूनच गेला. तो पण एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करेल. तर इथं छान झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सकाळचे सगळे कामं आटोपल्यावर आता डायरेक्ट मिळत आहे संध्याकाळी. आजचा दिवस होता शुक्रवार आणि तुम्हाला व्हिडिओ येत आहे बुधवारी, म्हणजे जवळजवळ हप्ता लोटून चालला. असंच होत आहे माझ्यासोबत, पण काय करणार, व्हिडिओ शूट करून राहते पण एडिटिंगला थोडासा होत आहे प्रॉब्लेम. तर बघू आता काहीतरी त्याच्यावर सोल्युशन होईलच. तर रिधू जोपर्यंत शाळेत जात नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आता मी घेतलेला आहे भाजीपाला काढायसाठी आणि त्याचं असं असते की मम्मी मला ते सगळं खेळू दे जे तू करत आहे ते. आता कांदे जर त्याने घेतले असते ना, देवघराच्या खाली अर्धे, फ्रीजच्या खाली अर्धे, तिकडे जे डबे ठेवलेले आहे ना आपलं सिलेंडर वगैरे त्याच्या मागे 1-2, मग ते किती डबलचे कामं होते आणि मग असं ओरडत जे कामं आहे ते त्याच्याकडून करून घ्यावं लागते. आणि हे आले मग त्याला घेऊन जायला, कारण मी ओरडली का मग यांचं असं असतं की मुलांना सांभाळायचं, कारण ते असतेच. कारण आता स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता, तर आता हे त्याला घेऊन जातील, पण तो काही जात नाही. त्याला माहीत आहे का, असा पसारा दिसला की खूप आवडते, म्हणजे पसाऱ्यावर पसारा करायला ना मुलांना खरंच आवडते. त्यांना एक ते खेळणं वाटते, पण ते आपल्याला डोकेदुखी असते. पण काय करणार, शेवटी लेकरं आपले सांभाळासुद्धा आपल्याला लागते. तर इथे ना हे जाणार आहे 2-4 दिवसासाठी ड्युटीवर बाहेर, त्यामुळे त्यांनी असं मी सांगितलेलं जेवढं लागते तेवढं घेऊन आले. वाटाण्याच्या शेंगा झाल्या, त्यानंतर टमाटर, काकडी, पालक, म्हणजे ज्या वस्तूमध्ये मी मुलांना बनवून छान असं खाऊ घालू शकते तशा वस्तू त्यांनी घेऊन आले. आणि चिकनसुद्धा सोबत घेऊन आलेलं होतं. आणि आता शुक्रवार होता, शेवटचं मार्गशीर्ष लागायच्या आधीचं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आणा, थोडंसंच करते मोजक्या प्रमाणात. आणि छान असं मोजकं सुक्या टाईपमध्ये केलं, एकदम जास्त ग्रेव्ही नाही, घट्टसर ग्रेव्ही केली. आणि छान आता बसून आम्ही एन्जॉय करत आहोत चौघंही. आणि रिधूचं थोडंसं चाललेलं होतं नाही हो, त्याला माहीत नाही काय झालं. तर असाच होता आजचा हा छोटासा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत आम्हीही एन्जॉय करतो, तुम्हीही या. चला तर बाय बाय.